रक्षाबंधनची गिफ्ट दिली, तुम्ही सगळे पण मला काय गिफ्ट देणार आहे? आम्हा सगळ्यांना मोठ्यानं बोला सगळेजण. सगळेजण व्यसनमुक्त तुम्ही झालात हेच आमच्यासाठी मोठं गिफ्ट असणार आहे तुमचं. तुमच्या बहिणींची आठवण आली ना तुम्हाला? आज सकाळी आम्ही बाहेर पडलोय, बरोबर 11 वाजता बाहेर पडलोय आम्ही. अजून माझ्या मुलांना भावाला राखी बांधलेली नाही. पहिल्यांदा तुम्हालाच राखी बांधायला आलो. का आलो आम्ही राखी बांधायला इथं? कारण तुमच्या घरच्यांनी आता अश्रू वाहतच असतील की तुमची घरची आठवण काढतच असतील तुमची. आमचा भाऊ नाही, आमचा भाऊ इकडे आता आलेला नाही, भाऊ आमचा तिकडे, आठवण काढत असतील ना. तुम्हाला आली आठवण सगळ्यांना? आली ना? नक्की आली. पुढच्या वर्षी तुम्हाला भाऊबीजला रक्षाबंधनला तुमच्या घरी राहायचंय तुम्हाला, आणि व्यसनमुक्त होऊन तुमच्या बहिणींना तो आनंद तुम्हाला द्यायचा आहे. तो त्यांच्याकडून आनंद हिसकावून तुम्ही घेऊ नका. माझा भाऊ पण इथं राहून गेलेला आहे, त्या वर्षापासूनच मी रक्षाबंधनचं इथं आल्यापासून साजरा करतोय. कारण माझा भाऊ इथंच होता, 3 महिने तो पण राहिला होता, त्याला पण 3 महिने व्यसनमुक्त होण्यासाठी मी ठेवलं होतं. आणि मी पण समर सोशल फाउंडेशन मध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम करते. आणि त्यासाठीच आम्ही इथपर्यंत जे येतोय ते रक्षाबंधन साजरा करण्यासाठी नाही येत, तर तुम्हाला हा संदेश द्यायला येतो की घरच्यांच्यापासून दूर राहिलं, या सणापासून जर आपण वंचित राहिलो तर आपल्याला काय त्रास होतोय आणि आपण काय यातना भोगतोय हे तुम्हाला सगळ्यांना जाणवलंच असणार आहे आज. कारण तुमच्या घरचा जो आनंद आहे आणि इथला जो आनंद आहे तो वेगळाच आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्याकडून मला आज हेच वचन घ्यायचं आहे की तुम्ही सगळे व्यसनमुक्त होऊन ज्या दिवशी तुम्ही घरी जाल त्या दिवशी तुमच्या बहिणींना, घरच्यांना सांगायचंय की आम्हाला अजून 4-5 बहिणी मिळाल्या की त्यांना आम्ही वचन दिले की परत आम्ही व्यसनाच्या अधीन जाणार नाही. आणि तुमचे जे नातेवाईक आहेत, मित्र परिवार आहेत, सगळ्यांना तुम्हाला व्यसनमुक्त करायचं. कारण तुम्ही जे आता भोगताय घरच्यांच्या पासून लांब राहणं इतकं सोपं नाही. त्यामुळे तुम्ही जे भोगताय ना ते प्रत्येकाला वेगळ्या ज्या लोक आहेत तुमच्या बरोबर त्यांना भोगायला लावू नका. आणि तो मगाशी मुलगा होता इथं, तो 16 वर्षाचा मुलगा आहे, तू जरा बघायचे ह्याला बघून अक्षरशः मगाशी मला छातीत माझ्या गोळा आलेला ह्याला बघून. कारण माझं मी स्वतःला नशिबवान समजतोय, इतके संस्कार माझे चांगले समजतोय मी. कारण माझा 17 वर्षाचा मुलगा व्यसनमुक्त करायला लोकांना बाहेर पडतोय आणि समर्थ सोशल फाउंडेशन बरोबर माझा मुलगा काम करतोय, त्या गोष्टीचा मला अभिमान वाटते. ह्या बाळाला मी हेच सांगेन की आता तू ही चूक केलीस, परत आयुष्यात ही चूक तू करायची आताच तू या सगळ्यांच्या समोर वचन घ्यायचंस. कारण तुझं वय आता किती ते तू सगळ्यांना सांग. मी 16 वयाचा आहे आणि इथून पुढे मी निर्व्यसनी राहणार आहे आणि आजपासून मी व्यसनमुक्त झालेलो आहे. आणि इतक्या लहान वयात मुलं पण व्यसनी होत्यात. तुम्ही सगळ्यांनी जर ती जबाबदारी घेतली तर तुम्ही सुद्धा देश व्यसनमुक्त करू शकताय. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घ्या. ही लहान लहान पिढी आपल्याला वाचवायची आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आज शपथ घ्या. इतकंच मला सांगायचं होतं. आणि मी माझ्या भावाचं, मी संस्थापक म्हणून त्यांना ओळखत नाही, माझा भाऊ आहे सागर देसाई सर, त्यांचं मी खरोखर आभारी आहे की त्यांनी इथपर्यंत येण्याची, हे आम्हाला समाजकार्य करण्याची आम्हाला त्यांच्यामुळे संधी मिळत्या. त्यामुळे त्यांची मी खरोखर आभारी आहे. नमस्कार. आज आपण रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं. प्रत्येकाला आपल्या घरातील आपल्या बहिणीची आठवण झाली असेलच. ऍक्च्युली मध्ये आता तुम्ही मागच्या वर्षीचा जो रक्षाबंधन आहे तो तुमच्या घरी आय थिंक तुम्ही व्यसनाच्या ह्याच्यामध्येच केला असणार आहे सेलिब्रेट. कारण असं काही नाही की 2-3 महिन्यापासून व्यसन करतोय किंवा 1-2 दिवसापासून व्यसन करतोय त्यामुळे तुम्ही इथं आला आहात. 1-2-4 वर्षापासून पण तुम्ही व्यसन करत असाल आणि त्यामुळे तुमच्या घरातल्या ती तुमची व्यथा भावली नाही. प्रत्येकच घरातल्या व्यक्तीची परिस्थिती हायफाय क्वालिटीची आहे असं नाहीये. कोणाची घरची आई वडील सुद्धा बाहेर काम करत असतील किंवा तुमचा घराचा संसार चालवण्यासाठी तुमची मिसेस सुद्धा बाहेर कामासाठी जात असेल. आज काही लोक अशी असतील की आपली मुलं कोणत्या क्लासमध्ये शिकत आहेत, कोणत्या स्कूलमध्ये आहेत हे सुद्धा तुम्हाला व्यसनाच्या आहारामुळे माहिती नसणार आहे. पण आज तुम्ही या ठिकाणी आला आहात, व्यसनमुक्त झालेला आहात ऑलरेडी. फक्त आता इथून पुढे तुम्ही जेव्हा बाहेर पडणार आहात, जेव्हा तुम्ही समाजामध्ये जाणार आहात, तेव्हा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या मित्रपरिवारामध्ये भरपूर अशी लोक असणार आहेत की तुमची वाट बघत असणार आहे तिथं की हा आल्यानंतर मी त्याला पाहतो की एवढा 3 महिने झालं तो व्यसनमुक्तीमध्ये ऍडमिट आहे, आल्यानंतर त्याला कसा पाचतो, कसा त्याला खायला लावतो हे त्यांना विचारमध्ये असणार आहे. पण इथून पुढे तुमची जबाबदारी आहे. आपल्या सागर देसाई सर असेल, आपला हॉस्पिटलचा स्टाफ असेल, त्यांच्या परीने 100% ते प्रयत्न करत आहेत तुम्हाला चांगलं आहार देण्याचं, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचं, त्यांना मेडिटेशन करण्याचं, जे काही आपल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने तुमची ट्रीटमेंट होत आहे. पण इथून जेव्हा तुम्ही बाहेर पडणार आहे तेव्हा तुमची जबाबदारी आहे की तुम्ही व्यसनमुक्तच राहणं गरजेचं आहे. आणि इथून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे काही नातेवाईकांमध्ये कोणी व्यसनी व्यक्ती असेल तर त्यांना सजेस्ट करा की आज मी व्यसन केल्यामुळे माझ्या आयुष्याची काय व्यथा झालेली आहे. आज तुम्ही 3 महिने 4 महिने आपल्या परिवारापासून लांब राहत
सण असेल तर तुम्हाला या ठिकाणी सेलिब्रेट करावा लागतो. ते जर तुम्ही तुमच्या घरी असेल तर तुमच्या बहिणीसोबत सेलिब्रेट केला असता. पण इथून पुढे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही व्यसनमुक्त राहायचं आहे आणि प्रत्येकाने गेल्यानंतर जे काही आता तुम्ही समाजामध्ये वावरत आहात तर सामाजिक कार्य करायला शिका. प्रत्येकाने एकतरी व्यक्ती व्यसनमुक्त करा आणि प्रत्येक कोणी ना कोणी काही ना काही काम करत असेल किंवा बिझनेस असेल तो व्यवस्थित सांभाळा. आपला परिवारच आपला संसार आपला हे पूर्ण आपलं जग आहे. आपण बाहेर आपल्या मित्रांसाठी किंवा मित्रांना पैसे कमी पडतात म्हणून तुमच्या सोबत ते व्यसन करत असतात. ऍक्च्युली मध्ये तुमच्याशी त्यांचं काहीच देणं घेणं नसतं. फक्त पैसा त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतो आणि तुम्ही इथं आहात. तुमची फी भरण्यासाठी तुमच्या आई वडिलांनी तुमच्या मिसेसने काय केलेलं आहे तुम्ही घरी गेल्यानंतर विचारा ऍक्च्युली मध्ये. पण ह्या ठिकाणी तुमची जबाबदारी आहे की तुम्ही व्यसनमुक्तच राहावं आणि इथून पुढे तुम्ही व्यसनमुक्त झाला आहात आणि आयुष्यभरासाठी तुम्ही व्यसनमुक्त राहूनच चांगलं सामाजिक कार्य करा. नाही सामाजिक कार्य करायचं झालं तरी आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळा. आपल्या मुलांबाळांकडे लक्ष द्या, आपली मिसेसकडे लक्ष द्या. एवढंच मी सांगेन आणि नेहमी आनंदित राहा. थँक्यू. आज रक्षाबंधन दिवशी शिवशंभो व्यसनमुक्ती केंद्र निवासी व्यसनमुक्ती केंद्र येथे साजरा करण्यात आला. सागर सर व त्यांच्या सौ यांनी आमच्यासाठी रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला. आज आम्ही सर्वजण कुटुंबापासून व आमच्या बहिणींच्यापासून दूर असताना इथं हा कार्यक्रम घेतला आणि आम्हाला त्याचा विरह होऊ दिला नाही. त्याबद्दल मी प्रथमतः सागर सर आणि त्यांच्या सौंचे आभार मानतो. शिवशंभो व्यसनमुक्ती केंद्र आणि त्यांच्या सगळ्या टीमचे आभार मानतो. आणि ज्या आमच्या बहिणीने आम्हाला राखी बांधली त्यांनासुद्धा आम्ही धन्यवाद देतो. आणि आम्ही सर्वांच्या वतीनं एक वचन देतो की आम्ही तर सर्वजण व्यसनमुक्ती राहूच, पण आमच्याबरोबर एक दोन काय मित्र आमचे असतील त्यांनासुद्धा व्यसनमुक्तीचं महत्त्व पटवून आणि त्यांनासुद्धा व्यसनमुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द. तर तुम्ही सर्व बहिणींना तुम्ही तुमचा शब्द दिलेला आहे आणि जसं मगाशी मी सांगितलं तुमची बहीण तुमच्या वाट बघत बसली असेल पण त्याची उणीव इथं भासून दिली नाही, पण ती फिलिंग तुम्हाला येणार नाही. हे 100% तितकंच खरं आहे. पण ह्याच्यातून काय तर तुम्ही बोध घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. आज तुम्ही असा निश्चय करा की बाबा आपल्या ह्या बहिणीला आपली बहीण स्वतःची आली नाही पण हिच्या रूपामध्ये आपली बहीण इथं आली आणि त्या ओवाळणी म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला आयुष्यभर निर्व्यसनी राहायचं काय देताय, तुम्ही वचन देताय, गिफ्ट देताय. आणि परत एकदा मी शिवशंभो व्यसनमुक्ती केंद्राकडून आपल्या सर्व भावांच्याकडून या सर्व बहिणींना शुभेच्छा देतो. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.